सोनीच्या पण सासवेचे डिमांड वाढले की ती भाजी खात नाही तिच्यासाठी बनवली. भाजी खात नाही ते मीठ कशा टाकतं मग ते सुकटात मीठ असता खारी जरासा टाकलाय. अरे खारी ना ते उठ. आता ग्लास काढलास की ताब्यात पाणी घेतला. डब्यात ना त्याचे काटल्याची भाजी हा आमका ही सासवे आणि तुझी मी पण ती म्हणजे सासवे असो ना मावरा खात आणि आमका हे अरे चिनू हे मी खाणार आहे. हे आहे दुपारपर्यंत खाईल. वा 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 तुझ्या आई बनवत आणि हेंका काय घातलं की नाही त्यांना घालूच आहे. मला छानच नाही दोनच मग ते आज बुंकत नाही कसे सकाळी भरलेला आहे म्हणून नाही ते बोलतो. कालची सगळी मच्छी खाल्ला नाही. ती ठेवलेली होती ना बाहेर. कसली तेव्हा ती सारखी सारखी जात होती रात्री पण तेव्हा ती मांजरा गेली बाहेर. चला आपण आता जाऊया. भाजले किती भाजलेत काय भाजलेत पाणी भेटो खावा त्याचं पाव हिंबार पडला ना डबा वर पिशवीत भरतं की नाही सॉरी नाही भरत हा? असं कसं तू सगळा सांगशील ते नाही मला जमणार. मला काम बाकी आहे. मग त्यांका गोलमो आणलं की नाही कल बाजारात ना हा मग किती आणलं 100 रुपयाचा किती 3 वाटे. कसो किलो किलो नाही मला माहिती नाही घ्यायचं. किल्ल्यावर आणायचो मग हा तर पैसे दिले होतेस ना. मग जास्त नाही किलो 150 रुपये किलो आहे. मी सांगितलं मी सांगते ना कधी गेला होतास बाजारात. अरे मग काय मी बाजारात गेलेलो कवाच आमका खाना नाही आणला पहिला त्यांका खाना घेऊन इला माका फोन झाला मांजरांचं म्हणता गोलबो घेते आधी तुला नाही घेतलं. मग मांजरा अधिक माणसा अधिक नाही ते का हा एकादशी आणि दुप्पट खाशी उद्यापासून खावा मग उद्या चवळीची पाला घेऊन ये. हा ते मांजरा डाळ भात खायत नाही डाळ घात सुको भात आणि असो गोलबो घालून तर खातात नाही तर खायत नाही भात होय ना त्यात बोलवा होतं. सवय लावली नको ती मांजरांका तर काढीत मांजरावाला हा मी नाही काढणार तू. मांजरात एकाच हवी होती ना मला हवी होती. बघा बघताय बघ कसा कशा काय घातलेलं आता वास काढतात आधी तो भुसा आहे ना त्यामुळे खात नाही. कामासाठी नाही. तेवढाच खत आणलेला वा आणि आम्ही लावलेले झाले चांगले कसे काय बघूया आधी जाऊन आतमध्ये तर तो नाका पुरा तरी खोलायचा होता हा माती म्हणजे खया मोबाईलचं टाळो दाबून घाल मग माहितच मग काय तिकडं लावलं ह्यांच्यातनं ना एक बाटो आणून लावूया कलमांच्यातनं बघ आता घेऊन येतं ना येताना भेटलं नसतं तिकडं काय म्हणतास वा सासवे सुनाने नवीन बाग केला नाही त्याच्यात तुळशीची बुड लावला नाही आमची जाईल तुझी नाही. तर मी ताच म्हणतोय कोयती तर लागता तरी या एवढे टाळे त्याच कोयतीन पडले. मोबाईलचं टाळो चांगलं आपल्या इथे आहे ते ठेवू काय काय तर आम्ही लावलेलं इकडं काहीतरी लावलं होतं
बघूया काही काही लावले ते. लास्ट टाइम मीने कुयलं होतं ना तेव्हा लावलं होतं, म्हणजे भरपूर लावलं होतं. तो वाटतं हो ना हई एक राहायला वाटतं. ह्या काय गे आता पाऊस नाही म्हणून मेलं काय, चांगलं झालं होते. हई एक भेटला ना पुरा जळजळ. भक्की यायचा हात लागलो. आज चिकन होता मस्तपैकी मेनूमध्ये, आणि तो दुपारी जेवल्याच्या नंतर हात बी धुल्याच्या नंतर ना तोंडात हात फिरूची सवय ना, फिरवले ना तर इथं जरा जळजळ उठली. हत गे बहुतेक हे काय इकडे बहुतेक हत ती दुपारनंतर इकडे येईल. खत पण घालू घेणका, तोशी चिबडी निंका आणि टाळू पण टाकू. मोबाईलचं टाळू हो अतिउत्तम. अळ्याक म्हणा कलबांका म्हणा तो कुजता चांगलं मोबाईलचं टाळू, म्हणून मोबाईलचं टाळू घालतात. अगदी चापून चुपून घातला नाही. आमच्या ते बागेच्यात आहे ना अशीच एक रुजली चांगलं एवढं एवढं बोट पडलं. बघितलं तू माझे व्हिडिओ बघितलं तू? चिबडा हात लावता नाही मग काय होता? टाक टाक हे तो उशी ना. जमता तोडू तसा तू हुशारच. एकागत टाक चांगलं पसरवून होय तो. सगळ्या कलबांगा टाकू पुरणार राहतो. रो परो ये परे काय करत? नेटचो परीक्षा अभ्यास सॉरी परीक्षा देतो अभ्यास करत की पेपर फुटी? हा परत बसला. परी किती मार्कात गेलं? ये परी. तर मित्र हो वाजले संध्याकाळचे किती वाजलं, आणि जिकडे तिकडे तुमका धूर दिसत असत. ही धूर म्हणजे याच्यासाठी की मच्छर आमच्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळं हे धूर घालूक लागतं. असो शेणी धूप आणि कापूर ह्या तिघांचं मिश्रण करून केलेलं म्हणजे एक त्यांचं एक जीव करून केलेलं धूर म्हणजे मच्छर पळवू है ना. तू आता काय करत? आज देखील अंडा करी. रोज रोज अंडा करी का? मग परवाच्या रोज काहीतरी झाली ना, मग सारखे सारखे अंडा करी का? मच्छी ना चिकन आणायचं. चिकन अरे घेऊन यायचं ना. तू कल एवढा बाजारात गेलं समाजला नाही हाणू, फ्रीजीत हाणून ठेवायचा. फ्रीज कशा घेतलेली? मांजरा कसली वाट बघतात? दुपारी घातलेला नाही शांत त्याचा जीव झाला होता. शेणीचं कसं धूर ना तेवढं डोळ्यांका इफेक्ट करीत नाही, म्हणून ही शेणीचं हो काय बोलतात धुपटी घातली जाते. धुपटी शेणीची. तर ह्याच्यात गेलो गरम मसालो फक्की, एका लाल मिरची आम्ही फक्की म्हणतो. हळद एवढी की काय हळद, ही धना पावडर एवढाच. चिकन मसालो टाक. मग पहिला आधी त्या माईक विचारते. हा फोन लावला ना परीक, फोन लावला रे पप्पाने. फोन लावला त्याका काय नाही, पहिला माई त्याका ना मामी म्हणता येत नाही तर त्या माई म्हणता आमचं परी. दुपारी
मगाशी पण तर मी हे करीना तेव्हा पण माई विचारी मामी तो त्याच्यावर लय जीवा काय तो जेव घे मला. आता पण त्यांना 3-4 वेळा विचारला फोन चालू असताना फोन चालू आहे तुमका बघ दाखवले ब्लॉग मध्ये अभ्यास करता नेटच्या परीक्षेचं आता कशी परत कधी आहे ती री एक्झाम कधी आहे काय माहिती पेपर कुठे ह्याच्यात मिटू दे मग पुन्हा हे कर. आमचा परी देखील बसला त्याच्यात बघा आता पेपर फुटलो तो त्याच्यामुळे पास झाला तर झाला जे मेहनत करीत होते ना अरे ते 50,000ला प्रश्न हे विकलं मी काय पेपर कमीच आहे का त्या काय पैसो आहे ना पाऊस लागता की अंडी सोलतोयस की माका येत नाही बाबा अंडे सोलू तुला खायलाच येतं. हे त्याच्यात काय करायचं माहिती आहे गोल गोल असे बारीक सुरे मार उभे उभे कापू नको त्याच्यात चांगला मसाला जातो. मग हे काय करायचं माहिती आहे पहिले ना अंडा करी बनवताना ना असे हळद आणि मीठ टाकून ना फिरवू भाजू कळते आय डोंट हॅव टाइम. राहून दे तुका काय येतं एक साधी आणि सिंपल सांगितली रेसिपी ती देखील होत नाही एवढा गरम हा जर सोल दे.